नमस्ते. मी आयलंड फाउंडेशन इन्स्टिट्यूट मधून प्रियंका राहुल चौधरी. आज आम्ही सिद्धांतच्या घरी आहोत आणि सिद्धांतला सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन बेटा. मला एक सांग सिद्धांत, की जेव्हा सर तुझ्याकडे आले आयलंडचा पूर्ण कॉन्सेप्ट तुझ्याकडे घेऊन, तर तुझ्या मनामध्ये काय प्रश्न होते? माझ्या मनात हेच प्रश्न होतो की मी दररोज करू शकतो का म्हणून. आणि मी ते दररोज करूनही दाखवलं. म्हणजे 5 आय थिंक 5 and 6 क्वेश्चन्स मी दररोज करत होतो. अच्छा, छान. एमसीक्यू डेली अँड आन्सरिंग पण डेली. अच्छा, ठीक आहे. आणि वर्षभर तुला जी काउन्सिलिंग झाली मॅडमची, त्याचा तुला काय फायदा झाला? त्याच्यात मला जे जे मला समजत नव्हतं ते मॅडमनं मला खूप चांगल्या प्रमाणे समजवलं. की तुला जे पेपर चेक करून मिळायचे बरोबर 12 ते 15 दिवसामध्ये, तर त्या पेपर मध्ये जे तुला इन्स्ट्रक्शन सांगितल्या जायच्या सूचना, त्या तू कशा पद्धतीने फॉलो केल्या? मला आन्सर्स मध्ये खूप सारं डेव्हलप झालं आणि मी जे जे मला छोटे छोटे आन्सर येत होते ते मी मोठे मोठे करत होतो. आणि वर्डिंग्स मध्ये पण प्रॉब्लेम होते माझे, तर मी करुणा मॅमला सांगितलं मला वर्डिंग्स मध्ये प्रॉब्लेम आहे. त्यांनी मला वर्डिंग कुठे कुठे लावायचे, म्हणजे कुठे कुठे अंडरलाईन करायचं, कारण जे बोर्डाच्या पेपर मध्ये आता नवीन पॅटर्न आले आहेत. एमसीक्यू अंडरलाईन करणं आणि जे आन्सर्स होते त्याच्यात ते कीवर्ड होते ना, ते अंडरलाईन करणं वगैरे त्याच्यात. फायदा झाला, खूप छान. आता मला एक सांग, जेव्हा तू एक्झाम द्यायला गेला, तुझी बोर्ड एक्झाम, तर वर्षभराचा हा तुझा अनुभव घेऊन तू एक्झामला गेला, तर त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय होतं? एक कॉन्फिडन्स होता की याच्या आधी मी बोर्ड एक्झाम दिलेल्या आहे बरोबर, की एक भीती होती? सगळ्यात पहिली गोष्ट तर फर्स्ट बोर्ड पेपर होता, तर मला एक्झाम सेंटर मध्ये मला पहिले भीती वाटत होती. जेव्हा मी पेपर लिहिणं सुरू केला तेव्हा मला कॉन्फिडंट आला की मी करू शकतो म्हणून. बरोबर. कुठे म्हणजे बोर्ड एक्झामच्या ठिकाणी की आयलंडची जेव्हा सेंटरवरची एक्झाम झाली तिथे? नाही, तिथे नाही. तिथे मी आयलंड जेव्हा एक्झाम होती तेव्हा मी हे प्रयत्न करत होतो की बोर्डाच्या एक्झामच्या मार्कामध्ये मला चांगले भेटले पाहिजे. आणि हे आयलंडचे जे 2 एक्झाम झाले त्यामध्ये मला खूप डेव्हलप झालं. म्हणजे जे पेपर्स होत होते स्कूलमध्ये त्याच्यात मला चांगले मार्क पण भेटत होते आणि बोर्ड मध्ये पण यावर्षी मला 81 म्हणजे भेटले. चला, तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या तुझ्या आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.